प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 14 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आजच्या भागात तर त्यांनी सगळ्यांनी तर सगळ्या आउट ऑफ लिमिट क्रॉस करून टाकलेल्या आहेत अर्जुन सायलीवरती एक 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 आरोप लावण्याच्या. आता ही सायली त्या रविराजांकडे गेली बरं का मदत मागायला. म्हणजे प्रेक्षकांनो, थोडक्यात सांगू का, ज्यांची लायकी नाही ना त्यांनी पण तोंड शेकून घेतलंय आज. आता ही सायली रविराज काका तुम्ही काहीतरी बोला ना असं म्हणायला जाते, तेव्हा रविराज म्हणतात, सर म्हणायचं सर, खरं तर काहीच म्हणू नकोस आणि इथून पुढे माझ्याशी एका शब्दाने पण बोलू नकोस. आता हे अर्जुन सायली असे भांबावलेत बिचारे आज तर. आज ना प्रेक्षकांनो, मला तर माझंच डोकं आपटून घ्यावं असं वाटतंय. आता या प्रतिमा त्या सोडल्या तर कोणाला त्या दोघांची कीव येत नाहीये. ही सायली रडते आणि म्हणते, एवढी मोठी शिक्षा नका ना देऊ मला. आता रविराज काय म्हणता बघा, मी आतापर्यंत माझ्या मुलीला चुकीचं समजत होतो, पण माझी मुलगी तुमचं हे सत्य समोर आणायला धडपडत होती. मी अडवत होतो तिला. तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा संसार त्याच्या आसपास भटकू नको हे मीच बजावून सांगितलं होतं, पण तिने तुम्हाला नीट ओळखलं होतं. आता पहा प्रेक्षकांनो, मी का म्हटले की लायकी नसलेल्या लोकांनी पण तोंड शेकलंय ते हे असं. प्रिया म्हणते, जाऊ द्या ना बाबा, या खोट्याचं आयुष्य एकदम छोटच असतं हो. आज न उद्या अर्जुन सायलीचा हा फ्रॉड संसार समोर आलाच असता. मी फक्त योगायोगाने निमित्त ठरले एवढंच. प्रेक्षकांनो, काल मला बऱ्याच प्रेक्षकांची कमेंट्स फार आवडल्या म्हणजे या दोघांच्या कॉन्ट्रॅक्टमुळे या दोघांना पर्सनली जज केलं जातंय आणि एवढ्या भयंकर पद्धतीने जज केलं जातंय ना की ते म्हणजे ऐकणं सुद्धा असह्य आहे. इतकं नव्हतं त्यांनी दाखवायचं असतं. ठीक आहे, अर्जुन सायली त्या दोघांनी काय नाही केलं या सगळ्यांसाठी. त्या प्रतिमा त्याला परत आणलं त्या सायलीने, वाटेल ते केलं, तिच्या जीवाचं रान केलं. पण आता असं वाटायला लागलंय शेवटी ती बिचारी एक सून होती ना, त्यामुळे तिने जे केलंय ते त्याला अगदी शून्य किंमत झाली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. प्रिया यांच्या घरची मुलगी आहे, त्यामुळे प्रियाचं सगळं धकून गेलं प्रेक्षकांना. म्हणजे मालिकेवाल्यांनी सुद्धा इथे भेदभाव दाखवणं बंद केलेलं नाहीये. तर आता हाय रविराज म्हणतात, मला असं वाटायचं की माझी तन्वी जिथे कुठे असेल ती तुझ्यासारखी असेल. सायली आता ही ढसाढसा रडायला लागते बरं का प्रेक्षकांनो. पण या प्रियाने आज प्रचंड तोंड शेकून घेतलेलं आहे स्वतःचं. आता ते रविराज असं बोलल्यानंतर प्रिया लगेच म्हणते, बाबा अहो तुमचं काहीतरी नशीब चांगलं की तुमची मुलगी अशी स्वार्थी नाहीये. म्हणजे हिचे सगळे गुन्हे माफ झाले बरं का आज प्रेक्षकांनो, अगदी अलगदपणे. आता हे अर्जुनवर पण शेकल्या गेलंय सगळं. आता हे रविराज अर्जुनला म्हणतात, अर्जुन अरे तुला तर मी चांगला वकील म्हणून ट्रेन केला होता रे, पण तुला चांगला माणूस नाही बनवू शकलो मी. आता या बोलायचा काय संबंध प्रेक्षकांनो? खरं तर मला एवढं निगेटिव्ह बोलायचं नव्हतं मालिकेबद्दल, पण आज त्यांनी ना कुठे ऐकवलेलं आहे या दोघांना. रविराज तर म्हणतात, अर्थात जी गोष्ट पूर्णाईला, प्रतापला, कल्पनाला जमली नाही ती मला कशी जमणार म्हणा. अरे या दोघांची बाजू सुद्धा कोणी ऐकून घ्यायला तयार नाहीये प्रेक्षकांनो. इतकं काही आणि वाटेल ते काही बोलतायत. बरं आता तुम्ही फक्त ऐकत राहा प्रेक्षकांनो. आज म्हणजे किती लिमिट क्रॉस झालेल्या आहेत. आता झालं तर झालं, म्हणजे प्रियाने तर तोंड शेकलंच, पण अस्मिता कशाला माघार घेईल. अस्मिता लगेच म्हणते, मला तर वाटतं की हिनेच अर्जुनला कॉन्ट्रॅक्ट करायला भाग पाडलं असेल, नाहीतर अर्जुनच्या मनात असं काही आलंच नसतं. म्हणजे अर्जुन धुतल्या तांदळासारखा आहे. आता अस्मिता म्हणते, मला एक कळत नाहीये, हिने तर तिच्या मानलेल्या बाबासाठी कॉन्ट्रॅक्ट केलं ना, पण अर्जुन तुला काय रे गरज वाटली हे सगळं करायची. आता अर्जुनला काही समजे ना काय बोलावं काय नाही. मग आता चैतन्य म्हणतो, हे बघ अस्मिता ताई, मला असं वाटतं की आपण या सगळ्यात नको पडूयात. पण आता अस्मिता बघा काय बोलते प्रेक्षकांनो. अस्मिता म्हणते, तेही खरं आहे म्हणा चैतन्य तुझं. डबक्यात कितीही दगड मारले तर चिखल तर माझ्या अंगावरच उडणार ना. म्हणजे ही बाई ही स्वतः सासर सोडून घरी राहते आणि ही सायलीवरती आरोप करते वाटेल तसे. अस्मिता आता लगेच म्हणते, ए सायली कशाला बघत बसलीये का आमच्या तोंडाकडे, चल निघ आमच्या घरात. आता या अस्मिताने सुद्धा त्या सायलीला जोरात धक्का मारला आणि सगळे नुसत्या गंमत बघतात बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे आता या दोघांचं एक चुकलंय तर या दोघांना चापकाचे फटके बिटके तेवढे मारायचे राहिलेत प्रेक्षकांनो. म्हणजे बघा ठीक आहे, चुकलंच आहे त्यांचं. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वगैरे सुसंस्कृत घरामध्ये व्हॅलिड नाहीये, पण त्यांनी हे सगळं करण्याचं काय कारण आहे, का बरं, कशासाठी, हे एकही सुसंस्कृत माणूस बसून नीट समजून घेत नाहीये. बरं त्यातल्या त्यात आता ही सायली पडली तर लगेच अर्जुन म्हणतो, मिसेस सायली. आता तो सावरायला जातो तिला. आता या रविराजांनी लगेच ते धरलंय शब्द उचलून, मिसेस सायली, अरे वा,
सायली माझ्याकडे नोकरी करत होती तेव्हा अर्जुन तिला मिस सायली म्हणायचा. बरोबर ना रे चैतन्य? आता चैतन्य बिचारा काय बोलणार, तो चुपचाप बसलाय. मग रविराज म्हणतात, अच्छा, तुमच्या खोटेपणाचा प्रवास मिस सायली पासून मिसेस सायली पर्यंत पोहोचलाय वाटतं. आता हे बिचारे बघा ना, अशा अपराध्यासारखे तिथे उभे आहेत. आता प्रतापराव, हिला तू मिसेस सायली म्हणायचं हे तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलं होतं का रे अर्जुन? आता अर्जुन सायली असे बघतात बिचारे भांबावल्यासारखे. कल्पनाताई म्हणतात, घरच्यांना दाखवण्यासाठी बायको अशी हाक मारायची हे तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलं होतं का रे? पूर्णाजी लगेच म्हणतात, सायलीने कधी माझ्या तळपायाला तेल लावायचं, कधी मला गुलाबजामुन करायचे, हे सगळं या कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलेलं होतं का रे अर्जुन? अरे बापरे, प्रेक्षकांनो, यांच्या हातून गुन्हा घडलाय, ठीक आहे, कबूल आहे. अरे पण यांचेच पोर आहेत ना ते. त्यातल्या त्यात रविराजांच्या फॅमिलीने जरा जास्तीच तोंडसुख घेतलंय आज. आता रविराज म्हणतात, तू तर माझ्या प्रतिमांच्या भावनांशी पण खेळलीस ग. आता या प्रतिमा आत्या बघायला लागतात रविराजांकडे. रविराज म्हणतात, तिची खोटी मुलगी म्हणून तिच्यावर प्रेम केलंस, ते सुद्धा कॉन्ट्रॅक्ट मध्येच लिहिलं गेलं होतं का? नाही, आता तर मधुभाऊ सुद्धा जामिनावर सुटलेत, म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट पण संपलं असेल. आता अर्जुन सायली बघा कसे रडतात प्रेक्षकांनो, प्रत्येक वाक्यावर रडतायत ते बिचारे. बरं, आज त्यांनी मधुभाऊंना पण सोडलेलं नाहीये. रविराज म्हणतात, नात्यांच्या कसोटीवर हे तुमचं कॉन्ट्रॅक्ट तर आता इनव्हॅलिड ठरलंय ना? नातं? कसलं नातं? सगळी नाती तर तुमच्यासाठी इनव्हॅलिडच आहेत म्हणा. अरे देवा, प्रेक्षकांनो, म्हणजे मला ना फार अपेक्षा होती, म्हणजे मला वाटलं नव्हतं, ठीक आहे हे सगळे नाराज झालेत, पण ऍटलिस्ट रविराज आणि प्रतिमा या दोघांनी तरी या अर्जुन सायलीची बाजू मांडायची असती ना. म्हणजे कमीत कमी या दोघांची पर्सनली बोलायचं, का रे बाबा अर्जुन, काय झालं, कशामुळे हे केलं बेटा, आम्ही आहोत तुझ्या सोबत, तुझं आहे का तिच्यावर प्रेम का काय, म्हणजे असं काहीच कोणी समजूतदारी दाखवेना. आता शेवटी तो अर्जुन रडतो आणि म्हणतो, काय रे सिनियर, तू मला आतापर्यंत एवढंच समजलास का? मग रविराज म्हणतात, अरे नाही, मी तर तुला खूप चांगलं ओळखतो असं मला वाटत होतं रे अर्जुन. अरे खरं बोलतोय मी, मला वाटायचं की तू खूप चांगला आहे, माझा ज्युनियर खूप टॅलेंटेड आहे, जिद्दी आहे, आपल्या आई वडिलांवर तो प्रेम करतो, तो जपतो आजीला, त्याच्या पूर्णाईला, आणि हा जो माणूस आत्ता माझ्यासमोर उभा आहे ना, तो तर खूपच खोटं बोलणार आहे, आपल्या जवळच्या माणसाला दुखवणार आहे. या असल्या अर्जुन सुभेदाराला मी नाही ओळखत. म्हणजे स्वतःच्या पोरीला सुद्धा हे बोलले नाही प्रेक्षकांनो. हिने वाटेल ते कांड केले त्या पोरीने, पण तिला कधी अशा शब्दात बोलले नाही. काय असतं माहितीये का प्रेक्षकांनो, जेव्हा घरातल्या गोष्टी अशा चव्हाट्यावर आल्या ना, की बाहेरचे लोक जास्तीच असे तोंडसुख घेत असतात. ही गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे. लोक बघतच असतात की यांचं कुठे फाटलेलं आहे. आता ही प्रिया बघा कशी करते लगेच, अर्जुन, अरे अर्जुन असं का वागला रे, ही लगे रडाय बिडायला लागते बरं का प्रेक्षकांनो. अरे बघ मामा मामीचा चेहरा बघ रे, बघ त्यांना किती त्रास होतोय. आता त्या पूर्णाजीच्या जवळ बसते आणि म्हणते, बघ पूर्णाजीकडे, पूर्णाजी ग, माझी पूर्णाजी, बघ अर्जुन, पूर्णाजीला किती त्रास होतोय रे. अगं पूर्णाजी, आता कळलं ना ग तुला, मी कधीच वाईट वागत नव्हते ग, मी अर्जुनवर खरं प्रेम केलं होतं, पण ते त्याला कधीच कळलं नाही ग पूर्णाजी. पाहिलं का प्रेक्षकांनो, आता हिने केलेले गुन्हे आणि हिने केलेलं सगळं आपोआप अगदी सोयीस्कररित्या माफ झालेलं आहे, आणि ही एकदम हिरोईन ठरलेली आहे प्रेक्षकांनो. आज असं खऱ्या आयुष्यात होतं बरं का, कधी कधी जरा मालिकेमध्ये अतिरेक असतो एवढंच. आता हे रविराज म्हणतात, बघा ह्याला काय कळणार आहे खरं प्रेम काय असतं ते. प्रतिमा 20 वर्ष नव्हती ना तेव्हा मी जे केलं ना ते खरं प्रेम आहे. माझी मुलगी तुझ्यासाठी जीव द्यायला निघाली होती रे, त्याला म्हणतात खरं प्रेम. तुझे आई वडील 30 वर्षापासून संसार करताय ना, त्याला म्हणतात खरं प्रेम. तुला काय कळणार रे, तू तर सगळा प्रेमाचा खेळ खंडोबा करून ठेवलायस अर्जुन, पण माझ्या मुलीची त्यात नक्कीच फरफट झाली आहे, हे खरं आहे अर्जुन. यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाहीये. अरे देवा, प्रेक्षकांना हसावं का रडावं असं वाटायला लागलंय आता मला, काय बोलू आणि काय नाही. आता ही प्रिया पहा प्रेक्षकांनो, राहिलेलं सायलेलं काहीच्या काही बोलून घेते. आता बघा प्रेक्षकांनो, म्हणजे ही जशी आहे ना तशी ही सायली आहे असं तिने सगळ्यांसमोरच घोषित करून टाकलं बघा. आता लगे रडते पडते त्या पूर्णाजी जवळ आणि मग म्हणते, सायली मला माहित होतं ग तुझं स्वतःवर खूप प्रेम आहे. ज्या क्षणी हिने अर्जुनला जाळ्यात ओढलं ना, त्या क्षणीच मला कळलं होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये अख्खं सुभेदार कुटुंब होरपळलं जाणार आहे. अर्जुन आणि सायली आता एकमेकांकडेच पाहायला लागतात. आता प्रिया पुढे काय बोलते बघा, सायली
सायली अगं हात जोडते ग मी तुझ्या पुढे. म्हणजे ते मधुभाऊ पण रडायला लागले. आता बघा, आता प्रिया म्हणते, अगं सायली आता तरी सोड ग या कुटुंबाला, जिथे कुठे जाशील ना तिथे तरी सुधरव ग स्वतःला सायली, खरंच मी हात जोडते तुझ्या पुढे. नाही, परत एखाद्या अशा कुटुंबाला भोळ्या बाबड्या लोकांना नको ग त्रास देऊ. कुसुमला तर वाटायला हिच्या कानाखाली वाजवावी का काय. अर्जुन सायली नुसते एकमेकांकडे बघतायत. बघा प्रेक्षकांनो, असं होतं बरं खरंच. म्हणजे खऱ्या आयुष्यात सुद्धा ज्यांची लायकी नसते ना तेही लोक मध्ये मध्ये बोलतात. आपण फक्त इथे मालिकेबद्दल चर्चा करतो हा प्रेक्षकांनो. काय आहे ना, आपल्याला मालिका खूप आवडते. आपण या पात्रामध्ये एवढे समरस झालो होतो की आपल्याला ही सगळी पात्र अगदी जवळची आणि घरची वाटायला लागली होती. म्हणून मी तुम्हाला एवढं माझ्या मनातलं, आणि मला तर वाटतं की इथे प्रत्येकाच्या मनामध्ये जशी माझ्या मनात रिॲक्शन आहे अगदी तशीच असणार आहे. कारण यांनी दाखवलंच तसं की या अर्जुन सायलीवरती नाही ते आरोप घेतले जात आहेत. एकालाही वाटत नाहीये की त्यांची बाजू समजून घ्यावी. आता बघा, कल्पनाताई म्हणतात जे झालंय ते तर आता बदलता नाही येणार. म्हणजे आता ह्यांना या सायलीशी पुढे काय करायचंय. बघा ती बाई काय बोलते, जे झालंय ते तर बदलता नाही येणार. पुढे काय आता 1.5 वर्षाच्या या खोट्या संसारानंतर सायली मधुभाऊंच्या घरी जाईल तर खरी, पण काय म्हणून जाईल. म्हणजे प्रेक्षकांनो, ही बाई पण एक स्त्री आहे ना. असं बोलताना थोडस त्यांनी म्हणजे काय बोलू आता, मला शब्द सुचत नाहीयेत. कल्पनाताई म्हणतात की ही सायली मधुभाऊंच्या घरी जाईल खरी, पण कोण म्हणून, कुमारिका म्हणून, घटस्फोटिता म्हणून, की नवऱ्याने टाकलेली बाई म्हणून. खरंच प्रेक्षकांनो, खूप वाईट वाटतं जेव्हा मालिका अशा या माध्यमाद्वारे बाईच बाईशी वाईट वागते असं अगदी म्हणजे प्रकर्षणाने दाखवलं जातं ना, हे अत्यंत चुकीचं दाखवतात ते. ही कल्पना स्वभावाला कशी आहे, ती तिच्या स्वभावाला अनुसरून बोलते का हे वाक्य. पुढे तर ह्या म्हणतात की नवऱ्याला सोडून आलेली बायको म्हणून काय म्हणून जाणार ही मधुभाऊंकडे. त्या अर्जुनला सुद्धा सुचेना ना की आता काय बोलावं. तो बघतच राहतो त्याच्या आईकडे. आपली आई अशी सुद्धा असू शकते. खरंच प्रेक्षकांनो, असेलही कदाचित समाजामध्ये हे असले प्रकार. पण ठीक आहे, तुम्ही आणखीन प्रकर्षाने का दाखवतात मालिकेमध्ये. चैतन्य, मधुभाऊ हे सगळ्यांनी तर अक्षरशः डोळे लावून घेतलेत. बरं बाकीचं सोडा, आता या पूर्णाजी सुद्धा सायलीकडे अशा संशयित नजरेने बघतायत. अरे देवा, ठीक आहे प्रेक्षकांनो, हे दोघं सोबत होते, नवरा बायकोंचे यांचे रिलेशन होते. अरे पण माझं म्हणणं आहे, कोणीतरी प्रेमाने समजून घ्या ना त्या दोघांना, बोला त्यांच्याशी. आता या मधुभाऊंना चक्कर आली ना हे सगळं ऐकल्यावर. अश्विन त्यांना चेक करायला जातो. आता सायली पटकन पळत पळत जाते आणि पाणी आणते त्यांच्यासाठी. मधुभाऊ पाणी घ्या हो. आता ते मधुभाऊ सायलीच्या हातनं पाणी पण प्यायला तयार नसतात. ते असा ग्लास बाजूला करतात. कुसुम अशी बघायला लागते सायलीकडे भांबावल्यासारखी. आता सायली म्हणते, असं काय करता मधुभाऊ, तुम्ही माझ्या हातचं पाणी पण नाही पिणार का आता. अहो मधुभाऊ, तुम्ही जे काही केलं ते तुम्ही जेलमधून लवकर आणि सुखरूप सुटावं म्हणून केलं. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, या बिचारीच्या त्यागाला काहीच अर्थ नाहीये का. अरे आपले मुलं संस्कारी आहेत, या गोष्टीवर विश्वास असायलाच हवा. चुका प्रत्येकाच्या हातून होतात. ठीक आहे, या दोघांच्या हातून चूक झाली तर आता या सगळ्यांनी हे सावरायला हवं ना. त्यांना विचारायला हवं की बाबांनो, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं, मग आता तुम्ही राहणार आहात का सोबत आयुष्यभर. बरं हे सगळं कोणी बोलायलाच तयार नाहीये. आता मधुभाऊ काय काय बोलतात बघा सायली. आता ते उठून उभे राहतात आणि म्हणतात, म्हणजे तू तुझ्या पापाच्या या वाट्यात मला वाटेकरी करून घेतेस. म्हणजे पहा, सगळे सुखाचे सोबते असतात हे खरं आहे. आता मधुभाऊ म्हणतात, अगं माझ्यासाठी तू हे सगळं करतेस, हे जर मला आधीच कळलं असतं ना तर मी जेलमध्ये मरण पसंत केलं असतं. अगं माझ्यामुळे या सगळ्या भल्या माणसाचं वाटोळं केलंस ग सायली. अगं या अपराधी भावनेने आता मी कसा जगू सायली, सांग मला कसा जगू मी. आता ती लगली ढसाढसा रडायला लागतात प्रेक्षकांनो. ती सायली आता बिचारी फक्त जीव द्यायची बाकी आहे. आणि अर्जुन सुद्धा, म्हणजे या पोराला पण सोडलेलं नाही यांनी कोणी. आता अर्जुन रडायला लागतो बिचारा. आणि आता ते मधुभाऊ तर इतक्या वेळ रडतात की विचारू नका. बरं आता काय तमाशा करतात बघा पुढे जाऊन. आता ते त्या पूर्णाजीच्या समोर जातात बरं का प्रेक्षकांनो. प्रिया मात्र एवढी सुखावली आहे आज की विचारूच नका. आता ते मधुभाऊ त्या पूर्णाजी जवळ जातात आणि म्हणतात, पूर्णा मॅडम, माझ्यासाठी सायलीने हे सगळं केलं असेल तर एक बाप म्हणून मी आज हरलोय हो, खरंच हरलोय. बरं हे मधुभाऊ आता तिथे माफी बिफी मागतात बरं का पूर्णाजीची. पण कसल्या पद्धतीने ते बघा प्रेक्षक. मधुभाऊ म्हणतात, मी माझ्या मुलीवर संस्कार करायचं कमी पडलो आणि ते तोंडात मारून घेतात फटाफट फटाफट फटाफट. 10 मिनिटं मारून घेतले त्यांनी तोंडात प्रेक्षकांनो. अरे देवा, काय दाखवताय. आता ते सगळेजण एकमेकांकडे पाहायला लागतात. त्या प्रतिमा त्याला इतकं कसं तरी होतं. चैतन्य बघतो आणि प्रिया तर हसते, लिटरली हसते ती. अरे देवा, बघा प्रेक्षकांनो, म्हणजे
काय होतं, ठीक आहे, खोट्याचं आयुष्य कमी असतं. मी आज खूप जास्ती बोलते का? नाही, पण मला बोलल्याशिवाय राहवलंच जात नाहीये. नाही म्हणजे खोट्याचं आयुष्य कमी असतं हे खरं आहे. पण काय आहे ना, की खोटं इतक्या चांगल्या पद्धतीने जिंकतं हे जे दाखवतात ना, हे त्यामुळे आजकालच्या सगळ्या पोट्ट्या अशाच वागायला, या प्रियासारख्या. असो, हा विषय कुठल्या कुठे भरकटत जाईल. मी जर जास्ती बोलायला लागले तर खूपच बोलत बसते प्रेक्षकांनो. असो, आपण त्या विषयावर नक्की कधीतरी चर्चा करूयात. पण आता बघा, या मधुभाऊनी जवळजवळ 5-1 मिनिटं स्वतःच्या तोंडात मारून घेतलं असेल, पण कोणी त्यांना एक शब्द म्हणे ना, "हो थांबा, मारून घेऊ नका स्वतःला." त्यांनी बऱ्याच वेळ मारून घेतलंय बघा. आता सायली फक्त रडते, ही कुसुमही रडते. आता बघा प्रेक्षकांनो, ही पूर्णाजी म्हणजे काय बोलते बघा. म्हणजे अचानक जसे हे बदलले ना, तसं आपल्या पण भावना बदलून गेल्या बरं का प्रेक्षकांनो. आता हे मधुभाऊ म्हणतात, "मला कळत नाहीये कशी माफी मागू तुमची." मधुभाऊंना पूर्णाजी म्हणतात, "नकाच मागू माफी. त्यापेक्षा आश्रमात राहणाऱ्या तुमच्या या मुलींवर संस्कार केले असते ना तुम्ही, तर ही वेळ तुमच्यावर आलीच नसती. एक बाप म्हणून तुम्ही हरलात, हे 100% खरं." सायली रडतच म्हणते की पूर्णाजी, मला हवं तर बोला, वाटेल ते बोला, मला मारा हवं तर, पण माझ्या मधुभाऊंना नका हो बोलू पूर्णाजी, नका हो बोलू. आता पूर्णाजी बघा, मी काही चुकीचं बोलले? मागच्या दिवाळीत ह्यांच्याशी जे वागले ना मी, ते अत्यंत बरोबर वागले होते. माझं वागणं तेव्हा बरोबर होतं. तुम्ही दोघं म्हणजे आमच्या कुटुंबाला लागलेली कीड आहात. अगं बाई, तुझ्या नातीकडे बघ जरा, मग बोल. आता काय बोलू प्रेक्षकांनो. आता वाटेल ते जे तोंडाला येईल ते बोलत सुटलेले ते सगळेजण. पूर्णाजी म्हणतात, वडिलांमध्ये जरा जरी संथपणा असता ना, तर मुलीने ही थेर केली नसती. आता अर्जुन म्हणतो, अगं ए पूर्णाजी, तू रागाच्या भरात काय बोलते, तुला कळतंय का? आता या प्रियाला काय मजा आलीये, काय मजा आलीये, विचारूच नका. मधुभाऊ म्हणतात, अहो तुमच्या आजीला बोलू नका हो, तुमच्या आईसारख्या आजीला बोलू नका. वकील साहेब, तुम्ही मला सोडवलं, या केसमधनं तुम्ही सोडवलं ना, तुमचे किती आभार मानू मी. खूप खूप आभार आहे तुमचे वकील. मला सोडवण्यासाठी इतकी मोठी किंमत मोजावी लागणार आहे हे मला जर माहित असतं ना, तर मी तुरुंगातच विष पिऊन टाकलं असतं हो. आता असं बोलल्यानंतर ही सायली तर डोक्यालाच हात मारते आणि कुसुम तर खूप रडायला लागते. आता मधुभाऊ म्हणतात, तुमचं म्हणणं खूप योग्य आहे अन्नपूर्णा मॅडम. आज आज खरंच सायलीला माझी मुलगी मानायला मला आता लाज वाटतेय. आता अरे देवा, या पूर्णाजीचं तोंड तर असं वाकडं तिकडं झालंय, काय सांगू तुम्हाला. आता मधुभाऊ म्हणतात, तिच्या ह्या अपराधासाठी अन्नपूर्णा मॅडम, मी मी तुमची माफी मागतो हो. आता ते मधुभाऊ प्रत्येकाच्या, ईच अँड एव्हरी लोकांच्या पाया पडतात बरं का प्रेक्षकांनो. फक्त अस्मिता तेवढी सोडली त्यांनी. आता ते असे खाली वाकून त्या पूर्णाजीच्या पाया पडतात. पूर्णाजी अशा तिकडे तोंड करून घेतात लगेच. आता ते रविराज आणि ती फक्त प्रतिमा, त्या बिचारी खूप रडतीये बरं का प्रेक्षकांनो. बाकी कोणाला पाझर फुटतच नाहीये या क्षणाला. आता सगळे नुसते एकमेकांकडे बघतात. अश्विन, चैतन्य आणि आता ते मधुभाऊ किती वेळ वाकून उभे राहतात बरं का. मग आता ही प्रिया काय बोलते बघा प्रेक्षकांनो. अरे ही काय बोलते, हिला कळतं का? आता ही काय बोलते. मधुभाऊ असे उठून उभे राहतात ना पूर्णाजीच्या पाया पडून. मग ही प्रिया म्हणते, काय हो मधुभाऊ, मी इतकी वर्ष बघतीये, सायली तुमच्या परवानगीशिवाय कधीच काही करत नाही. मग तुम्हाला सोडवण्याच्या या प्लॅनला सुद्धा तुमची परवानगी होती का? म्हणजे हिचं काय म्हणणं आहे की हे कॉन्ट्रॅक्ट सायलीने मधुभाऊंना विचारूनच केले. अरे 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 प्रेक्षकांनो, काय या बाईची लायकी, ही कोणाला बोलतीये, काय बोलतीये. मधुभाऊ तर आता काहीच बोलत नाही. मग आता अर्जुन बोलतो आणि म्हणतो, तन्वी गप्पा बस. अगं मधुभाऊंना या कॉन्ट्रॅक्ट बद्दल काहीच माहिती नाहीये. बरं आता तो त्याची बाजू मांडायला लागला ना, लगेच हे प्रतापराव म्हणतात, गप्पा बस अर्जुन, काही बोलू नकोस तू. आता रविराज लगेच म्हणतात, अर्जुन, माझ्या मुलीच्या विरोधात मी एकही शब्द ऐकून घेणार नाहीये. एक शब्द पण बोलायचा नाहीस तू माझ्या मुलीला. आता लगेच मधुभाऊ म्हणतात, नाही नाही, आज तुमच्या सगळ्यांचे पाय धरल्याशिवाय माझं प्रायश्चित्त पूर्ण होणार नाहीये. मधुभाऊ तर एकदम ट्रॅजेडीची दुकानच झालेले आहेत प्रेक्षकांनो. आता ते समोर जातात त्या प्रतापरावांच्या आणि म्हणतात, प्रतापराव मोठ्या मनाने मला माफ करा हो. आता असे वागतात बिचारे त्या प्रतापरावांच्या समोर आणि प्रतापराव लगेच मागे जातात. अरे अरे, आता त्या कल्पना, आता मला खरंच हसू येते प्रेक्षकांनो. मला काही वाटत नाहीये आता हे काय दाखवतायत. इतक्या पुढच्या दर्जाला गेलेली मालिका आणि हे सगळे सुसंस्कृत लोक असे वागतायत. म्हणजे या सायली अर्जुनला तेवढा सुसंस्कृतपणा शिकवायचा आणि यांच्यातला सुसंस्कृतपणा यांनी आज गहाण ठेवलेला आहे असं दिसतंय. आता लगेच मधुभाऊ या कल्पनाच्या पण पाया पडतात. कल्पना,
कल्पनाताई, अहो तुम्ही तरी मला माफ करा ना हो. आता या कल्पनाताई अशा वर पाहून घेतात. त्या प्रतिमात्याला एवढं कसं तरी होत असतं बिचाऱ्या. त्या प्रतिमात्या खूप रडतात आणि कल्पनाकडे बघतच राहतात. पण कल्पनाला काही पाझरच फुटेना. म्हणजे एवढ्या चांगल्या स्वभावाची, गोड सासू, स्वीट सासू आज अशी कारल्यासारखी कडू झालेली आहे. आता त्या इकडे तिकडे पाहून घेतात प्रेक्षकांनो. ते मधुभाऊ किती वेळ पाया पडतात आणि रडत असतात बरं का. ही प्रिया बघा कशी हसते. या सगळ्या गोष्टीचा आनंद प्रिया अगदी पुरेपूर घेताना दाखवलेली आहे. चैतन्य असे डोळे मिटवून घेतो. शेवटी कुसुम तिला कसं तरी होतं. ती मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ इकडे या बरं, तुम्ही इकडे या. आता आता ना तुम्ही शांत व्हा. कुसुम खूप रडत असते आणि म्हणत असते, हे बघा तुमचा ना या सगळ्यामध्ये काहीच दोष नाहीये मधुभाऊ, तुम्ही ना असं नका करू बरं. मधुभाऊ म्हणतात, अगं कुसुम, माझं काय चुकलं ग, काय चुकलं? मी म्हटलं ना प्रेक्षकांनो, मधुभाऊ ट्रॅजेडीची दुकान झालेले आहेत. कल्पनाताई नंतर मधुभाऊंनी जागाजा केला आज. आता त्या मधुभाऊ कुसुमला म्हणतात, अगं कुसुम, मला नेहमी वाटायचं ग माझ्या आश्रमातल्या पोरांवर संस्कार व्हायचे, पण सायलीच्या बाबतीत मी असं कसा चुकलो ग, कसा चुकलो? सायलीच्या बाबतीतच माझ्याकडनं काय चुकलो ग? मी हरलो ग कुसुम मी. मग आता या प्रतिमा त्या किती रडतात बघा या सायली सोबतच. मग आता ही कुसुम म्हणते, नाही नाही मधुभाऊ, चूक फक्त सायलीची नाहीये, अर्जुनची सुद्धा चूक आहे. मग आता हे मधुभाऊ म्हणतात, दोघांची चूक? सगळेजण होरपळले ग सगळेजण. आता या कुसुमला काही ना काही तर बोलायला पाहिजे होतं ना प्रेक्षकांनो. तिने फक्त अर्जुनवर आळ घातला आणि गप्प बसली. चैतन्य पण काहीच बोलला नाहीये आज. खरं तर मला अपेक्षा होती की या दोघांनी जरा ओरडून सांगायला हवं होतं की तुम्ही हे सगळं काय वागताय, जरा सायलीने काय केलं ते बघा, अर्जुनने काय केलं ते बघा. पण नाही, सगळेजण अशा वेळेला मजा घेतात, हेच खरं आहे प्रेक्षकांनो. आता त्यांनी हे सगळ्या रडापडीवरती आता हा एपिसोड संपवलाय. आता फायनली हे सोमवारी काढणार आहे बहुतेक सायलीला घराच्या बाहेर, कारण आज तर काही त्यांनी काढलेलं नाहीये. पण ठीक आहे. आता जे काही त्यांनी दाखवलंय ना ते दाखवलंय. आपण सुद्धा यांच्यासारखं बरंच तोंड चूक घेऊन घेतलेलं आहे प्रेक्षकांनो, हे जे काही त्यांनी दाखवलंय ना त्यासाठी. पण आता मला असं वाटतंय की अर्जुन सायलीची थोडी लव्ह स्टोरी यांनी दाखवावी. पण सोमवारपासून नवीन मालिका येते, ती मालिका मी माझ्या आवाजात नक्की देणार आहे. ती आपल्या दुसऱ्या चॅनलवर, म्हणजे मी अनघा माझी आवडती सिरियल, हे आपलं मोठं चॅनल आहे ना जे अनलॉक झालं, त्याच्यावरती मी अप्पूची मालिका रोज तुम्हाला नेहमीप्रमाणे ठरलं तर मग ही मालिका आपल्या या चॅनलवर सकाळी आधी प्रदर्शित होईल, त्यानंतर अप्पू आणि मग घरोघरी. एलपीचा थोडा टायमिंग मी मॅच करतेय प्रेक्षकांनो, कारण काय होतं ना, एवढ्या वेळ सारखं बोलून ना माझं डोकं दुखायला लागतं आणि मोबाईलची स्क्रीन शेअर करून मला ना कधी कधी चक्रा पण येतात. त्यामुळे मी ना 3च रिव्ह्यू देतेय, जास्ती मी वाढवत नाहीये, कारण मी एडिटिंग रेकॉर्डिंग करायला सगळं एकटीच करते प्रेक्षकांनो. त्यामुळे मला ना सगळ्याच मालिकांचा रिव्ह्यू नाही हो जमत. आणि ना प्रेक्षकांनो, तुम्हाला माझी एक पर्सनल गोष्ट शेअर करते. माझ्या आजी सासू ना कालपासून जरा सिरियस आहेत, त्या ICU मध्ये ऍडमिट आहेत. त्यामुळे कुठल्या क्षणी काय होईल ना काही सांगता येत नाही. तसं मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल, पण तसं काही झालं, काही राहिलं म्हणजे तुम्ही समजून घ्या मला. बाकी मी काही सांगत नाही. मालिकेबद्दल तर आज बोलण्यात काही अर्थच नाहीये, पण आता बघूया पुढे हळूहळू एक एपिसोड नक्कीच आपल्याला छान दाखवतील हे, कारण यांची तशी सवयच आहे, काहीतरी ट्रॅजेडी दाखवल्यानंतर हे छान दाखवतात. तर आपण फक्त एक मनोरंजन म्हणून या मालिकेकडे आता बघूयात प्रेक्षकांनो. जास्ती टेन्शन घ्यायची आपल्याला गरज नाही. यांना रडाय पडायचे पैसे मिळतात, आपण कुठे डोक्याला हेडाक घेता, आपल्या मागे आधीच खूप व्याप आहेत. चांगलं काय ते घ्यायचं आणि वाईट काय ते सोडून द्यायचं. कायम वाईटातून चांगलं होतं या विचारांवर दृढ असणारी मी आहे प्रेक्षकांनो, आणि या गोष्टीचा ना मला कायम माझ्या आयुष्यात खूप प्रत्यय आलाय. त्यामुळे कायम पॉझिटिव्ह राहायचं आणि ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी राहायचं आयुष्यात. जास्ती टेन्शन नाही घ्यायचं, आनंदात आयुष्य जगायचं. आपण टेन्शन मध्ये असलो की आपले जे एनिमीज असतात ना ते जास्ती खुश असतात. त्यामुळे आपण खूप आनंदात असायचं, कधी रडत कुडत बसायचं नाही. त्यामुळे इतरांना जास्ती त्रास होतो, आपल्याला नाही. टेन्शन लेने का भी नाही और देने का भी नाही. आणि कष्टाला कधीच मागे पुढे बघायचं नाही प्रेक्षकांनो. जे आज कष्ट करतात ना तरुण वयामध्ये, त्यांचं उद्याचं आयुष्य नक्कीच सुखकर होतं. बस, बाकी तर मी काही बोलत नाही. मी एकदा बोलायला लागले की खूप बोलते. आता बघूयात आपल्या मालिकेमध्ये कुठला ट्विस्ट आणि टर्न येतोय, पण बघत राहूयात प्रेक्षकांनो. त्यातल्या त्यात ही मालिका खरंच छान आहे, सगळे
कलाकार अगदी जेन्युइनली ऍक्टिंग करतात, अप्रतिम. आता त्यांना जे सांगितलं ते बिचारे ते करतात, त्यात त्यांचा काही दोष नाहीये. पण आपणच मालिकेला जरा जास्ती अटॅच होतो म्हणून हे आपल्या तोंडून काहीतरी असं निघत राहतं. तर बघूयात पुढे काय काय घडतंय ठरलं तर मग. आणि सोमवारपासून नवीन मालिका सुद्धा एन्जॉय करूयात. काय वाटतं नक्की सांगा. आणि हा, ते घरोघरी फार भारी दाखवू लागले बरं का आजकाल, ते पण नक्की बघा. आणि त्यातही मी अशीच मध्ये 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 बोलत असते, त्यामुळे नक्की बघा त्या घरोघरीचा रिव्ह्यू माझ्या आवाजात. आणि आज काय वाटलं ते मला सांगा. पण जास्ती टेन्शन घेऊ नका, इझी आणि रिलॅक्स पद्धतीने ही मालिका बघा. तर बघत राहूया ठरलं तर मग. आणि हो, थांबा थांबा थांबा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जा. ज्यांनी नसेल केले त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. एकदा तरी माझे ते 1 लाख सबस्क्रायबरचं ते सिल्वर बटन येऊ देत माझ्या घरामध्ये. मला खूप आनंद होईल हो प्रेक्षकांनो. माझ्या सगळ्या कष्टाचं चीज झाल्यासारखं मला वाटेल. खरंच माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात उद्या सकाळी, सोमवारी सकाळी पुन्हा एकदा. बाकी काही फेक रिव्ह्यूज द्यायला मला आवडत नाही प्रेक्षकांनो. जे वाटतं ते मी मनापासून तुम्हाला आज वेळ काढून बऱ्याच गोष्टी तुम्हाला शेअर केल्या प्रेक्षकांनो मी. तर तुम्हाला या मालिकेबद्दल काय वाटतं मला कमेंट करून सांगा. आणि आता तुमची रजा घेते. भेटूयात सोमवारी ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. धन्यवाद.